मी नागोजी वाडे, राहणार पोहा, पोस्ट खेमजई तहसील वरोरा, जिल्हा चंद्रपूर येथचे मी रहिवासी असून माझ्याकडं 2.5 एकरात निजविडीचे आद्या सीड्स लावलं होतं. त्याच्यात अंतर सांगायचं झालं तर 3.5 बाय 10 इंचावर लागवड केली होती. अति घन लागवड म्हणता येईल आपल्याला. तर या पद्धतीने लागवड केली होती. त्याच्यापासून मला 15 क्विंटल 80 किलो एकरी उत्पन्न दिले आहे. तसं सरांनी सांगितलं ॲव्हरेज काढला होता 15 क्विंटलचा, पण आम्हाला 80 किलो त्याच्यापेक्षा जास्त आला. अशी अपेक्षाही नव्हती आम्हाला का एवढं मिळेल बा म्हणून, पण अपेक्षेपेक्षा जास्त मिळालं. त्याच्यात नेजुविडी सीडचं अद्या ही सीड व्यवस्थित आहे, उभाट वाढणारी आहे. त्याच्यामुळं झाडात गर्दी वाढत नाही. त्याच्यामुळं बोंडसडीचं प्रमाण खूप कमी, नाहीच्या बरोबर आहे. आणि बोंडाची साईज पण 6 ग्रॅमच्या वरच कापूस देते. त्याच्यामुळं सीड चांगलं वाटलं. आणि वेचणीसाठी म्हणाल तर बाया खूप खुश होत्या. मस्त वेचण्या खूप सोप्या होत्या वेचणीले, म्हणजे लुचकं राहत नव्हतं त्या काचुरीले पकडून. त्याच्यामुळं मजूरसुद्धा खूप आवडीने येत होतं, चांगल्या पद्धतीने वेचत होत्या. आणि हे आद्या सीड लवकर येणारं वाहन असल्यामुळं म्हणजे ना अळीचा अटॅकच्या आधी हे उत्पन्न आपल्याला निघून जाते. त्यामुळं लवकर निघल्यामुळं दुबार पीक आपल्याला सहज घेता येते. जसं मूग आहे, तीळ आहे. जानेवारी फरवरीच्या नंतर आपल्याला दुसरं पीक घेऊ शकतो आपण. त्याच्यामुळं हे सीड व्यवस्थित वाढलं. गेल्या वर्षी माझं 2.5 एकर होतं, पण यावर्षी मी 4 ते 5 एकर लावणार आहोत. सीड चांगला आहे. निजविडीचं आद्या सीड हे प्रत्येकानं लावायला पाहिजे आणि जास्तीत जास्त उत्पन्न घ्यायला पाहिजे. धन्यवाद.